फुलांचा राजा का म्हणतात त्याचं कारण तसंच आहे बघा. आमच्या घरात जंगलाची वेळ आहे तरी सुद्धा ते गुलाबाचं फूल किती छान दिसतं एकदम. ते गावठी गुलाब आहेत छोटे छोटे आणि आता ते छोटं सोमललं आणि हे वाले असं किती सुरेख आणि सुंदर आहे गुलाब. रात्र असं राजासारखं असं फुलल्यासारखं दिसतं, किती भारी दिसतंय डोळ्यांना ते गुलाबाचं झाड. उद्या म्हटलं गुरुपौर्णिमा आहे तर उद्या एक गुलाबाची फुलं तोडावी म्हटलं आणि देवांच्या चरणी वाहावी म्हणून ती ठेवलेली आहे. हाय हॅलो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर हा व्लॉग जो मी शूट केला होता तो गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशीचा आहे. तर त्या दिवशी आमच्याकडे अर्ध्या जणांनी नॉनव्हेज होतं आणि अर्धे व्हेजवाले होते. म्हणजे मी आणि माझ्या जाऊ आहेत, आम्ही दोघी व्हेजिटेरियन आहेत आणि दुर्वा आणि राधासुद्धा, आणि बाकीचे नॉनव्हेज खातात. मग त्यांच्यासाठी तर नॉनव्हेजची ऑलरेडी भाजी केलेली होती. मग व्हेजमध्ये आम्ही दोघी आणि त्या दोघीजणी होते, राधा, मी, दुर्वा आणि काकी दुर्वाची. मग म्हटलं आम्हाला काय करायचं, तर म्हटलं आज वेळ आहे तर म्हटलं दाल चिकल्या ज्या असतात त्याचीच आपण आपल्यासाठी दाल बनवूया म्हणत होती. मग त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते कारण ती पटकन होते आणि खायला पण टेस्टी लागते. म्हणून मग सुरुवातीला तेल टाकलं, त्यात कांदा लसूण टाकलं, ते व्यवस्थित भाजू दिलं आणि त्यानंतर टोमॅटो बारीक कट केलेला तो टाकला आणि कढीपत्ता मला प्रत्येक गोष्टीमध्ये आवडतो म्हणून मी कढीपत्ता आवर्जून भाज्यांमध्ये वापरते. मग कढीपत्ता टाकला, त्यात थोडं लाल तिखट आणि गरम मसाला टाकून त्यामध्ये थोडंसं तेलामध्ये होऊ दिलं आणि त्याच्यामध्ये पाणी ओतलं. मग छानपैकी त्याला मी असं तेल सुटू दिलं. त्यानंतर त्यामध्ये मग मी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ, थोडीशी मुगाची डाळ टाकली होती आणि तुरीची डाळ जास्त घेतली होती. मग ती ऑलरेडी कुकरला शिजवलेली होती, ती त्यामध्ये टाकली आणि थोडंसं अंदाजे जेवढं पातळ हवी तशी मग मी पाणी टाकलं आणि मग ती चांगली उकळू दिली. उकळल्यानंतर ऑलरेडी चपातीचं पीठ बाजूला मी मळून ठेवलेलं होतं आणि त्याचे बारीक बारीक जे त्याच्यासाठी त्यामध्ये सोडण्यासाठी त्याचे तुकडे कट करून ठेवले होते. मग जशी डाळ उकळली तशी त्यामध्ये एक एक करून असे तुकडे आम्ही त्यामध्ये त्याचे सोडले आणि ते चांगलं उकळू दिलं आणि जरा 10-1 मिनटं शिजू दिलं. पाहायला गेलं तर दाल चिकल्या या गरम गरमच खायला खूप छान आणि टेस्टी लागतात. त्यामुळे मग म्हटलं गरमागरमच करावं, म्हणून मग कधी पण दाल चिकल्या आम्ही बनवल्या तर मलासुद्धा गरम गरमच असं खायला आवडतं. म्हणून मग जेवायला बसायच्या आधी 15-20 मिनटं आधी हे बनवायला घेते. म्हणजे डाळीला फोडणी देणं आणि त्याच्यामध्ये हे कट करून टाकणं आणि मग ते बनवून झालं की ते असं गरमागरम खाण्यासाठी खूप टेस्टी लागतं. कारण मग जर थंड झाल्यावर ते जर खायला घेतलं ते असं खूप घट्ट घट्ट होतं आणि त्याची टेस्ट पण थोडीशी वेगळी लागते. त्यामुळे ह्याची जी खाण्याची मजा गरम गरम आहे ती वेगळीच आहे आणि खूप मस्त लागतं. आपल्यासारखं दिसतं असं. आता तिने पाहिजे बाहेर वेळ लावलाय मडक्यात, त्याचं एक पान पाहिलं कसं आलं, पाण्यात वेगळा दिसतो. आता याचे दाल चकुल्या रेडी आहेत. मग आता बाकीचे तर व्हेजवाले नॉनव्हेजवाले होते ते तर जेवून घेतले. आता व्हेजवाले आम्ही दोघीच राहिले. म्हटलं आता गरमागरम खाऊन घेतो आणि मस्तपैकी आता जेवतो. राधाला अजूनही जेवण भरवावं लागतं, त्यामुळे राधाचं जेवण झालं होतं आणि दुर्वाचं सुद्धा जेवण झालं होतं. त्यामुळे आम्ही दोघीच राहिलो होतो. म्हणून मग नंतर आम्ही दोघीजणी बसलो आणि आम्ही दोघीसुद्धा गरमागरम जेवण करून घेतलं. राधा काय करते? राधा काय करत होती आता तू? हा इकडे बघ. हा राधाच्या हातात काय, राधा काय करते त्याने? इकडे बघा. दाली का दाढी? दाढी करते. कोणाची? तिथे करतात दाढी? कुठे करतात? केसाला करतात. हा कुठे करता मग दाढी? इथं करता.